नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर गाईज, आता इथे मी भाकरी बनवत आहे. तर हा व्हिडिओ जो आहे गाईज, तो काल रात्रीचा व्हिडिओ आहे. आणि काल मी लॉंग व्हिडिओ अपलोड केला नाही आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये एकच शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता. आणि आता मी लॉंग व्हिडिओ अपलोड करत आहे. आणि हे भाकरी बनवतानाचा व्हिडिओ शूट केला होता आणि हाच व्हिडिओ मी अपलोड करत आहे गाईज. कारण कसं आपला टार्गेट आहे की रोज एक तरी लॉंग व्हिडिओ गेला पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे गाईज. आणि तुम्हाला मी 2-3 दिवसापाठी मग एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, बोलले होते की मी मोटिवेशनल व्हिडिओज टाकेन. तर मी माझे कामं दाखवत तुम्हाला ते मी काही मोटिवेशनल कोट्स सांगेन. जर तुम्हाला ते आवडत असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मग मी त्या हिशोबानेच व्हिडिओ बनवेन नेक्स्ट व्हिडिओ. तर गाईज, आजचा पहिला मोटिवेशनल कोट्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि तो कोट्स जो आहे तो मराठीमध्ये आहे. कारण आपले सबस्क्रायबर जे आहेत ते जास्तीत जास्त मराठी आहेत, तर त्यामुळे मराठीमधून हा कोट शेअर करत आहे. तर बघा, चांगलं वाटतं की नाही तुम्हाला. आयुष्य हे एक शिक्षक आहे. ते आपल्याला यश आणि अपयश दोन्हीचा सामना कसा करावा हे शिकवते. तुमच्या अपयशाकडून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने गाठा. मला हा कोट खूप आवडला गाईज, म्हणून मी हा कोट तुमच्यासोबत शेअर केला. तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. असे मी रोज माझ्या व्हिडिओसोबत असे कोट्स मी तुमच्यासोबत शेअर करेन, जेणेकरून तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी येईल आणि माझे व्हिडिओज बघायला तुम्हाला काहीतरी म्हणजे चांगलं वाटेल. त्यामुळे आपण काय एवढे मोठे मोटिवेशनल स्पीकर नाही आहे की आपण एकदमशी असं कॅमेरा पुढे येऊन बिंदास बोलेल किंवा ते नाही जमणार मला, म्हणून मी असे कॅमेरापुढे मोटिवेशनल कोट हे नाही करत. बट असे माझ्या व्हिडिओच्या थ्रू माझं काम दाखवत मी तुम्हाला मोटिवेशनल कोट्स किंवा मोटिवेशनल विचार ज्याला बोलतो आपण, ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. तुम्हाला खरंच असे व्हिडिओज बघायला आवडत असेल किंवा असं तर असे विचार तुम्हाला आवडत असेल जे एकदम आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी देतात आणि एनर्जेटिक ठेवतात, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की असे व्हिडिओ बनवू का नको. तुम्ही नाही बोललात तर मी असे व्हिडिओ बनवणार नाही, आणि तुम्ही हो बोललात तर मी कंटिन्यू ठेवेन, चालू बनवत राहीन. हे डेली ब्लॉग चॅनल जे असतात ना काय, त्याच्यामध्ये काय रोज काय दाखवू शकतो आपण, हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो. कारण तेच व्हिडिओज दाखवणं पण काही चांगलं वाटत नाही, म्हणजे मला चांगलं वाटत नाही, तर दुसऱ्यांना कसं चांगलं वाटेल. म्हणून मी काय करत असते, अधूनमधून असे वेगळे व्हिडिओज अपलोड करते. माहीत नाही मला ते कितीपर्यंत लोकांना आवडतात, माझ्या सबस्क्रायबरला आवडतात की नाही ते. बट मला स्वतःमध्ये थोडा चेंज म्हणून पण मी असे व्हिडिओज अपलोड करत असते गाईज. नक्कीच माझ्या सबस्क्रायबर लोकांना पण आवडतातच, ते लोक मला भरपूर सपोर्ट पण करतात. गाईज, भाकरा बडवत होते बघा. बाहेर गेली कशाला, तर नाही पाणी पित होते. चपातीपेक्षा भाकरी मस्त लागते खायला. प्रत्येक भाजीसोबत भाकरी चांगली लागते. पालेभाज्या असतात ना, त्याच्यासोबत तर चपातीपेक्षा भाकरी चांगली लागते. आणि मी आज मेथीची भाजी बनवली, तर मला भाकरी बनवायची होती मेथीच्या भाजीसोबत. तर हे बघा, आपली लास्ट भाकरी बनवायचं.
लास्ट भाकरी बनवली आणि आता ते शेकते मी. चला, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, चॅनल नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर. भाकरी कशी टम्म फुगली आहे बघा. मस्त भाकरी झाली, एकदम पातळ अशी असं